हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये एकदम कडकवाले बोलतो कडकवालं स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन व्हिडिओला सुरुवात करू. तुम्ही पुढे बघत राहा. जरा गडबडते शब्द जरा, कारण की आपल्या अंगामध्ये कमजोर आहे. अजून आपण पूर्णपणे कव्हर झालेलो नाही, तर थोडं सांभाळून घ्या. तर मित्रांनो, आता आपण बैल बाजारला आलोय. बघा आपली गाडी कशी झाली, पूर्णपणे खतरनाक झालेली आहे. बघा पूर्ण मळले गाडी. तर आपल्याला ही गाडी तर गावी पाठवणार आहे आपण मग सोडला. आणि जरा व्हिडिओ नाही काढला आल्यापासून, जरा घ्या सांभाळून. आणि आता तिकडे गाडी चेकअप चाललंय बघा. आपलं गाडी राऊंडला गेलं तर दादा आपला, ती पण गाडी चेकअप चाललंय बघा, घेऊन आला. हेच आपल्याला काम असतं इकडं आलं का. बघा चालवून बघतोय काय झालं ते गाडीला. चेक करूया आपण एकदा, बघू काय सांगतोय. काय झालंय, काय वाटतंय? मला तर फायरिंग बघून चांगलंच वाटतंय. काय वाटतंय तुला? उल्लू बनवतोय ड्रायव्हर असं मला वाटतंय. असं रोज चेक करावा लागतो ऑइल, है ना बड़े भाई? निकलने के पहिले ऑइल चेक करणे का. जेव्हा थंड असतं आपलं, असं चेक करायचं. चेक करणं जरुरी आहे. हे ऑइल, नंतर गेअर ऑइल, आणि इथं पुढं ब्रेक ऑइल असतं ते. ही एक आपली गाडी आहे, सेल करायची ही गाडी आपल्याला. आणि सध्या पत्र्याचं काम केलेलं आहे. पत्र्याचं काम तर काय नाही, असं काय गाडी आहे बघा. काच आहे, ते आपल्याला इन्शुरन्समध्ये भेटून जाते. हे काच इन्शुरन्समध्ये भेटून जाईल, काही विषय नाही. आणि कलर वगैरे एकदम ओके आहे, तुम्ही बघत असाल. जर आतून फाटले थोडीशी, त्याचं अस्तर फाटलेलं आहे, पण ते काय थोड्यामध्ये होऊन जाईल. हे B6 मॉडेल आहे. B6 मॉडेलमध्ये काय काय येतं तर आपल्याला हा एक दरवाजा येतो त्याच्यामध्ये. हा दरवाजा येतो, ते पण वेल्डिंग केलेला आहे, कारण की ह्यासाठून उतरायचं नसतं. B6 मॉडेलचं पुढचा म्हणजे की डेक्स असा येतो, इंटरनल असा येतो, पांढऱ्या कलरमध्ये येतो. आणि स्टेअरिंगमध्ये काय असं बदल थोडं झालेलं आहेत, म्हणजे बऱ्यापैकी झालेलं आहेत. अशा पद्धतीमध्ये B6 मॉडेलमध्ये असं काय झालेलं आहे बघा. आणि आरशामध्ये पण फरक आहे. आरसा पण ह्या पद्धतीमध्ये येतो B6 मॉडेलचा. सीटमध्ये पण खूप बदल झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो, टायरच्या ह्याच्यामध्ये पण बदल झालेला आहे, नटा बोल्टामध्ये. आणि असं काय B6 मॉडेलच्या गाड्या अशा असलेल्या काय, असा त्याचा लूक असतो. आतून बघायला गेलं तर फक्त ह्याच्यामध्ये जास्त फरक आहे, इंटेरियरमध्ये दिसतंय तुम्हाला. BS4 गाडी आहे. BS4मध्ये तुम्हाला बघायला जर गेलं तर ह्या पद्धतीमध्ये गाडी येते, डबल प्लगची. आणि सिंगल प्लग B6 मॉडेलमध्ये पण सिंगल प्लग येतो. B6मध्ये ना सिंगल प्लग येतो, आणि BS4मध्ये डबल प्लगची गाडी येते. आणि असं काय त्याच्यामध्ये. आणि इंटेरियरमध्ये हा बदल येतो. इंटेरियर असं नॉर्मलमध्ये येतो आणि ब्लॅक कलरमध्ये येतो. दोन साईडला 2 डिक्क्या येतात त्याच्यामध्ये. आणि गेअर वगैरे सह एकदम त्याच पद्धतीमध्ये येतात. गाडीचं असं काय येतं, फक्त एवढंच की डबल प्लगमध्ये. आणि सिंगल प्लगच्या आधी येत होती, त्यानंतर BS4 एक सिंगल प्लगची येते. आणि ही आहे ती BS4. आणि BS6 ही सिंगल प्लगची येते, आणि BS4 ही डबल प्लगची येते. असा इंटेरियर येतो. आणि सिंगल प्लगमध्ये 2013चं मॉडेल अशा पद्धतीमध्ये येतं बघा. ही धूळ खात पडली गाडी, आपली स्वतःची वैयक्तिक आहे, मी चालवत नाही सध्या, त्यामुळे जरा आहे बनवायची आपल्याला. असं काही इंटेरियर येतो त्याचा. फक्त एवढाच बदल आहे की तुम्हाला ते चालू करून जातो. एवढी धूळ खात पडली त्यालाही एका स्टार्टरमध्ये जवळजवळ चालू होऊन जाते गाडी, तर तुम्हाला तेही दाखवतो. असं काय येतं मॉडेल ह्याच्यामध्ये, जुन्यामध्ये मॉडेल येतं.